चला बोलूया सामन्याकडे. आधीच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच अक्षय म्हात्रे. इथे मात्र पहिला चेंडू उडवलाय शेतक सिद्धत तैनात. इथे मात्र कोणतीही चूक करत नाही. इथे मात्र फलंदाज स्ट्राईकचा फलंदाज. मात्र पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होतोय तो स्वराज भालेराव. स्वराज जागा भरतोय तो सर्वेश चव्हाण. दोन चेंडू चार धावा. येणार तिसरा चेंडू. इथे मात्र चेंडूला एज लागताना इथे मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. इथे डॉट चेंडू. धावसंख्या झालेली ती 4. 3 चेंडूच्या संमतीनंतर धावसंख्या झालेली ती 4. येणारे 3 चेंडू प्रथम षटकातील. इथे मात्र पुढे टाकलेला चेंडू. चेंडू चालला स्ट्रेट ड्राईव्ह. इथे मात्र जातो सीमारेषे पार. खणखणीत चौकार. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती सर्वेश चव्हाण कडून. वॅनगाव संघाचा यंगस्टार सर्वेश. धावसंख्या झालेली ती 8. 4 चेंडू 8 धावा. Disconnected. वलतात स्वेर चेंडूचा इशारा. या स्वेर चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या झालेली ती 9. 4 चेंडू 9 धावा. वन डाऊनला गेलेला फलंदाज सर्वेश चव्हाण. बघूया इथे मात्र सुंदर लेग साइडच्या दिशेने कार्पेट लेवलचा फटका. चेंडू जातोय जमिनी लगत चौकार. सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते ती सर्वेश करून. सुंदर असा चेंडू ढकललाय त्याने. धावसंख्या झालेली ती 13. 5 चेंडू 13 धावा. येणाऱ्या प्रथम षटकातील शेवटचा चेंडू मारा कराल तो सर्वेश चव्हाण. वॅनगावचा सितारा. बघूया इथे मात्र सुंदर चेंडू ड्राईव्ह करतोय तो. जातोय कार्पेट लेवलच्या साह्याने जातोय हा चौकार. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती सर्वेच कडून. धावसंख्या झालेली ती 17. चांगला समाचार घेतलेला आहे त्याने पॉवर प्लेचा. सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळेल ती सर्वेश कडून. वॅनगाव संघाकडून चांगली फलंदाजी करतोय तो सर्वेश.
दुसरा षटक घेऊन आला तर अनिरुद्ध. 2 चेंडूच्या समानंतर धावसंख्या झाली ती 24-24. तेवढा ताकदीचा फलंदाज असेल तो सर्वेश. चांगली फलंदाजी पाहायला मिळते सर्वेश कडून. सुंदर असा षटकार टोलवला. आता बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र हाफ टॅकर बॉल. चेंडू उडवण्याच्या दिशेने मात्र पंच निर्णय कळवायचे आम्हाला. ओके, थर्ड अंपायरच्या दिशेने बघूया. चला, फेअर डिलिव्हरी. डॉट चेंडू येतोय. धाव संख्या तिथे स्थिर होते 24. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. येणार 3 चेंडू. बघूया सर्वेश काय करतोय. गोलंदाज अनिरुद्ध. बघूया. इथे मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडूने उचली घेतले डायरेक्ट क्षेत्ररक्षणाच्या हातात. तर मात्र सर्वेशला कोणत्याच प्रकारचे समजलं नाही चेंडू. सुंदर अशी बॉलिंग पाहायला मिळते अनिरुद्ध कडून. येणार दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू. मारा करेल तो सर्वेश. इथे मात्र टोलवला चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय. चौकार. सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते ती सर्वेश कडून. चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या झालेली ती 28. येणाऱ्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली ती 28. बघूया. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती सर्वेश चव्हाण कडून. कोणती एक धाव घेतली नाही त्याने. चौकार षटकार चालू आहे सर्वेशच्या बॅट मधून. सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते ती सर्वेश कडून. बघूया पुढचा चेंडू. तेव्हा तो खोडा टाकलेला चेंडू मात्र विकेटचं पतन होते. हॅलो, भावी सरपंच भावेश देशमुख यांचे देखील वेणगाव नगरीमध्ये स्वागत आहे. त्यांनी देखील स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 28. बॉलर नेम वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येतोय तो योगेश. आणि स्ट्राईकला फलंदाज असेल तो ऋषी जाधव. वेणगावचा सितारा. त्याचा कर्जत खालापूर मध्ये खूप नाव आहे. लेदर क्रिकेटचा सुद्धा खूप अनुभव असलेला हा खेळाडू. आणि आताच झालेल्या आमच्या वेणगाव चॅम्पियन ट्रॉफी मध्ये याने वेणगाव चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली होती. सॉरी, मॅन ऑफ द सिरीज. आणि इथे मात्र
21 धावांवर समाधान मानावं लागतंय आणि 1 धावेच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 29. सुंदर असा सामना पाहायला मिळतोय तो वेणगाव विपक्ष जामरुख. इथे मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू. ते मात्र पंच आमच्याकडे बोलतात विकेट. विकेट क्रमांक 3. बॅक टू द पावले. सुजलाची जागा भरतोय तो आता प्रणित. बघूया आपल्या संघासाठी धावा खर्च करायचे. तीन ओव्हर झाल्यात आणि 32 स्कोर झालेला आहे.
सुंदर असा टोललेला चेंडू सुजल भालेराव याने धाव संख्या झाली ती 46. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. सुंदर अशी बॅटिंग पाहायला गेलं ते सुजल कडून. इथे मात्र हाफ ट्रॅकर भाऊ उडवलाय चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क जा येतोय हा खणखणी सुजल ब्रँड षटकार. इथे मात्र सुजल सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते ती सुजल कडून. शेवटचा चेंडू बघूया सुजल काय करतोय. ते मात्र 2 चेंडूवर धाव संख्या झाली ती 52. 2 चेंडूवर 2 षटकार घेतले ते सुजल याने. येणार शेवटचा चेंडू मार काढतो सुजल. इथे मात्र पंचायत निर्णय घालवायचा आहे. थँक्यू सर. डिसिजन फ्री हिट असेल बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इथे मात्र खोडा टाकलेला चेंडू. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती 6 मारलेला आहे. हॅलो 2 बॉल 10 रन. हॅलो या ठिकाणी कोटेकरचा आगमन झालेलं त्यांनी स्टेजवरती यावं. हॅलो नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 दिवस दुसरा आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना रंगतोय तो जामरुक विपक्ष वेनगाव
नक्कीच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषभ जाधव आणि तशी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 1 वाढते जाऊन पोहोचते ती 17च्या घरामध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र संघाची धावसंख्या झाली ती 17. पहिल्या 17 मध्ये मात्र वेनगाव संघाने मात्र 53 धावा कुठून काढल्या होत्या आणि 54 धावाचं मापक आव्हान ठेवलं ते जामरुख संघासमोर. आणि परंतु फलंदाजी करत असताना जामरुख संघाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र 17 धावा कुठून काढल्या. आता येणारे 18 चेंडू आणि गरज असेल ती मात्र 37 धावसंख्येची गरज असेल ती जामरुख संघाला. सलामीची जोडी मैदानात अमोल आणि अनिरुद्ध जामरुख संघाकडून. तर विचार करायला गेलो तर नक्कीच 8 चेंडू आणि 26 धावांची भारदार खेळी केली होती सर्वेज चव्हाण याने मागच्या 17 मध्ये. आता येणाऱ्या 18 चेंडू विजयासाठी 37 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तो रोहन गवळे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो रोहन. पहिल्या षटकामध्ये मात्र ऋषभ जाधव याने 17 धावा खर्ची केल्या आणि आता येणारे 18 चेंडू हाताला देतो गोलंदाज रोहन गवळे. इथे उंचावर ठेवलेला चेंडू मात्र क्षेत्ररक्षक ऋषभ जाधव तिथे तैनात आणि फलंदाज होते बाद आणि पहिला हादरा बसतोय तो जामरुख संघाला. आणि अमोल याच्या स्वरूपात नक्कीच अमोल याच्या स्वरूपात पहिला हादरा बसलाय. नक्कीच मोठा हादरा बसलाय. तो वैयक्तिक 17 धावांवर खेळत होता. नक्कीच अशीच गोलंदाजी जर का सामना जिंकायचा असेल तर अशीच गोलंदाजी करावी लागेल रोहन गवळे याला. कारण का पहिल्या षटकामध्ये मात्र 17 धावा खर्ची केल्या होत्या त्या ऋषभ जाधव या गोलंदाजाने. नक्कीच सुंदर फलंदाजी करत हा फलंदाज अमोल, परंतु त्याला एक 5वा चेंडू टाकून बाद केलंय ते गोलंदाज रोहन गवळे याने. नक्कीच अमोल याची जागा भरून काढण्यासाठी जातोय फलंदाज तो सनी. जामरुख संघाकडून येण्या नंबर 3 वर हा फलंदाज जातोय सनी. नक्कीच आता समीकरण आलंय ते 17 चेंडू 37 धावसंख्येची गरज असेल ती जामरुख संघाला जर विजयी व्हायचा असेल तर 17 चेंडू आणि 37 धावा कुठून काढायला लावावी लागतील. मात्र सुंदर चेंडू मात्र बॅटला ब्रश करून गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणार, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव परत दुसरी धाव घेण्याचा इशारा, परंतु इथेशी मात्र क्षेत्ररक्षक मात्र खराब केला आणि इथेशी मात्र 2 धावा सहजपणे पूर्ण होतात आणि ह्या 2 धावेच्या मदतीने मात्र अडचणीत येईल. आता मात्र धावसंख्या झाली ती 20 धावा. आता मात्र 34 धावसंख्येची गरज असेल. येणारे 15 चेंडू विजयासाठी 34 धावसंख्येची गरज असेल. जसे जसे डॉट होईल फलंदाज तसा मात्र जामरुख संघ अडचणीत सापडेल. येथेशी मात्र बॅटला ब्रश करून गेला चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने, चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि 4 धावेसाठी मात्र चौकार. चौकाराच्या सहाय्याने मात्र संघ धावसंख्या 4 ने वाढते जाऊन पोचते ती 24च्या घरामध्ये. आता मात्र 14 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल ती जामरुख संघाला. तर इथे मात्र उंचावर न मानायच्या बेतात, परंतु निर्धाव चेंडूचे होते सांगता वारंवार मात्र एक चेंडू मात्र चौकार वगळता मात्र निर्धाव चेंडूची खेळी करतोय फलंदाज सनी. सनी यांनी मात्र अनिरुद्धला एक सिंगल काढून दिली पाहिजे, कारण का सलामीला गेलेला फलंदाज अजूनपर्यंत एकही चेंडूला सामोरा गेलेला नाही अनिरुद्ध हा फलंदाज. इथे मात्र उंचावर टोळ्या चेंडू क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि इथेशी मात्र फलंदाज होतोय बाद. सनी याच्या पारीचा होतोय अंत. दुसरा हादरा बसलाय तो जामरुख संघाला. सनी याच्या स्वरूपात संघाची धावसंख्येमध्ये स्थिर धावसंख्या आहे 24 धावा. आता येणारे 12 चेंडू विजयासाठी गरज असेल ती 30 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच मोठे फटके खेचावे लागतील. प्रति षटकामध्ये 15 धावा कुठून काढाव्या लागतील. या
जामरुक संघाच्या फलंदाजांना. नक्कीच जामरुक संघ मात्र कुठलीही चिंता करणार नाही, कारण का सलामीला गेलेला फलंदाज अजून मात्र तैनात आहे तसे अनिरुद्ध. एकही चेंडूला मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 24. अजूनपर्यंत अनिरुद्ध मात्र एकाही चेंडूला सामोरे गेलेला नाहीये. आता येणारे 12 चेंडू विजयासाठी 30 धावा, प्रति षटक 15 धावा कटून काढाव्या लागतील या फलंदाजांना. अनिरुद्ध आणि निखिल या जोड साखळीला मात्र 30 धावा कुठून काढाव्या लागतील. जर का सामना जिंकायचा असेल तर नक्कीच मोठे फटके खेचावे लागतील. 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल. कालच्या दिवसामध्ये मात्र सांडशी संघ मात्र सुपर 4 मध्ये जाऊन पोहोचलाय, तर आजच्या दिवसामध्ये मात्र आजच्या दिवसातील दुसरा सामना रंगतोय तो जामरुक विपक्ष वेनगाव. गोलंदाजी मार्क करते सज्ज गोलंदाज असेल तो सुजल भालेराव. येणारे 12 चेंडू 30 धावसंख्येची गरज. 12 चेंडू आणि 30 धावा, मोठे फटके खेचावे लागतील या फलंदाज अनिरुद्ध आणि निखिल याला. जितेशी मात्र पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मात्र पुरेशा धावा घेता आल्या नाही या फलंदाजांना. जाऊन पोचते ती इच्छा घरामध्ये. सुजल भालेराव. नक्कीच असेच मोठे फटके खेचावे लागतील, कारण का जितशी मात्र सलामीला गेलेला फलंदाज अनिरुद्ध मात्र एकही चेंडूला सामोरे गेला नव्हता, परंतु आता मात्र पहिल्या चेंडूला सामोरे जाताना चेंडू मात्र सीमारेषा पार ढकललाय आणि 6 धावेसाठी मात्र षटकार आलाय. आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र संघ धावसंख्या 6 ने वाढते, जाऊन पोचते ती च्या घरामध्ये. आता मात्र येणारे 11 चेंडू विजयासाठी 24 धावसंख्येची गरज. 11 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा. उंचाला टोले चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पार. 6 धावेसाठी मात्र षटकार. नक्कीच मात्र जामरुक संघाचा विचार करा गेलो तर नक्कीच प्रशांतदादा खांडेकर नक्कीच उपस्थित असतात जामरुक संघाच्या पाठीवर. एक 40+ चे खेळाडू आहेत, एक धाकटी पंढर या संघातून खेळताना आपल्याला दिसतात दरवेळेस प्रशांतदादा खांडेकर. आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र संघ धावसंख्या 6 ने वाढते, जाऊन पोचते ती 36 च्या घरामध्ये. अजून येणारे 10 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज असेल ती 10 चेंडू आणि 18 धावा. जिथेशी समीकरण होतं 12 चेंडू 30 धावा, तिथेशी मात्र 2 चेंडूंवरती मात्र 2 मोठे फटके मारले ते अनिरुद्ध या फलंदाजाने. तिथे मात्र उंचावणार टोळलेला चेंडू, परंतु चेंडू आणि फलीचा संपर्क होत नाहीये. तिथेशी मात्र प्रणित घोडके तिथे तैनात येतात आणि तशी मात्र फलंदाज होते बाद. अनिरुद्ध याच्या पारीत होते अंत. नक्कीच अनिरुद्ध याची जागा भरून काढण्यासाठी जाते फलंदाज मात्र प्रशांतदादा खांडेकर. प्रशांत. आता येणारे 9 चेंडू विजयासाठी 18 धावसंख्येची गरज. समीकरण मात्र जड होते ते जामरुक संघासाठी. तिथेची मात्र पहिल्या 2 चेंडूवरती 2 माल्टीहिट खेचले अनिरुद्ध याने आणि तिसऱ्या चेंडू वरती मात्र गोलंदाज सुजल भालेराव याने तंबूचा रस्ता दाखवला अनिरुद्ध याला. जर का विचार करायला गेलो तर क्रिकेटमध्ये मात्र फलंदाज हवी ठरत होता या सामन्यामध्ये, परंतु गोलंदाज मात्र कमबॅक केला आणि अनिरुद्ध याला तंबूचा रस्ता दाखवला. आणि हा मात्र संघाची धावसंख्या मात्र झाली ती 36 धावा. आता मात्र येणारे 9 चेंडू विजयासाठी 18 धावा, प्रत्येक चेंडूवरती 2 धावा कटून काढायला लागतील. जर विचार करायला गेलो तर एक 40+ चा खेळाडू मात्र मैदानात जाताना दिसतोय प्रशांतदादा खांडेकर जामरुक संघाकडून. नक्कीच विचार करायला गेलो तर 40+ चा संघ म्हणजे धाकटी पंढरी
या धाकटी पंढरी संघामधून खेळणारा हा खेळाडू प्रशांतदादा खांडेकर. इथं उंचावर टोले चेंडू, चेंडू जाते आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पार, 6 धाव्यांसाठी षटकार. नक्कीच का म्हटलो मी मागाशी पोर्टेबलचा हा खेळाडू असेल, कारण का त्याच्या पाठीमागे अनुभव मात्र खूप आहे. आणि तशी मात्र पहिल्याच चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही, मात्र चेंडू मात्र सीमारेषा पार ढकलला आणि 6 धाव्यांसाठी मात्र षटकार. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल पंच, आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या झाली ती 42. आता मात्र येणारे मात्र 8 चेंडू विजयासाठी 12 धावसंख्येची गरज असेल. 8 चेंडू आणि 12 धावा. जिथेशी समीकरण होतं 12 चेंडू 30 धावा, तिथे मात्र समीकरण हलकं केल्या गोलंदाजाने जामरुख संघासाठी सुजल भालेराव याने 3 चेंडूंवरती मात्र 3 मोठे फटके खाल्लेत. आता मात्र 12 धावसंख्येची गरज असेल. 8 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. हा उंचावर ठेवलाय चेंडू, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पार, 6 धावेसाठी A1 क्वालिटीचा बिग 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 ब्रँडेड षटकार. आता मात्र 7 चेंडू विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. 7 चेंडू आणि 6 धावा. जिथं समीकरण होतं 12 चेंडू 30 धावा, तिथं समीकरण आलंय 7 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. गोलंदाजांनी मात्र खराब कामगिरी केली आपल्या संघासाठी सुजल भालेराव याने. पहिल्या मात्र विचार करा गेलो तर 2 गोलंदाजांनी सुंदर गोलंदाजी केली होती. ऋषभ जाधव याने 17 धावा खर्ची केल्या होत्या, आणि दुसरा गोलंदाज होता रोहन याने मात्र फक्त 7 धावा खर्ची केल्या. परंतु तिसरा गोलंदाज सुजल भालेराव याने मात्र वैयक्तिक 24 धावा खर्ची केल्या आतापर्यंत. आणि हा सुद्धा उंचावर टोले चेंडू, चेंडू मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात, आणि तशी क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार. नक्कीच इथेशी मात्र 2 धावा मात्र सहजपणे पूर्ण होतात. नक्कीच क्रिकेटचा विचार करा गेला तर पकडोगे कॅच जीतोगे मॅच, सोडोगे कॅच तो होगा सत्यानाश. आणि तशी मात्र अमित गवले याने झेल सोडलाय प्रशांतदादा खांडेकर याचा, आणि तशी मात्र 2 धावा दिल्या त्या, आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र सगळी धावसंख्या 2 ने वाढते जाऊन पोहोचते 50 धावा. आता मात्र 6 चेंडू विजयासाठी 4 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच गोलंदाजी मार्ग करते सजय गोलंदाज, ज्याने फलंदाजी करत असताना 9 चेंडू 26 धावा कुठून काढल्या होत्या. तो गोलंदाज आता मात्र येतोय, तोच फलंदाज आता गोलंदाजी मार्ग करते येतोय सर्वेश चव्हाण. आता सर्वेश 6 चेंडू विजयासाठी 4 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच स्ट्राईकला फलंदाज जातोय निखिल. तशी मात्र शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू, चेंडू जातोय सीमारेषा पार, आणि तशी मात्र जामरुख संघ विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, आणि हरलेल्या संघाचे मात्र गोड गोड कौतुक. तर पुढील होणारा सामना असेल तो नेरलपाडा विपक्ष